मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। आई एकविरा देवीच्या चैत्र यात्रोत्सवानिमित्त काढण्यात आली रथयात्रा। हनुमान जन्मोत्सवानिमित्त जयजित हनुमान मंदिर येथे महाप्रसादाचे आयोजन। महाविकास आघाडीचे उमेदवाराच्या प्रचारार्थ आदिवासी न्याय मेळावा संपन्न। दक्षिणमुखी हनुमान मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त काढण्यात आली शोभायात्रा। मालपूर येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न। आणि महेंद्र विस्पुते यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवी यात्रोत्सवास चैत्र शुद्ध पौर्णिमेपासून प्रारंभ झाला। त्यानिमित्त मंगळवारी दुपारी आई एकविरा देवीची शहरातून रथयात्रा काढण्यात आली। यावेळी रथ ओढण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती। खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवी यात्रोत्सवात चैत्र शुद्ध पौर्णिमेपासून प्रारंभ झाला। त्यानिमित्त मंगळवारी दुपारी एकविरा देवी मंदिरापासून एकविरा देवीची रथयात्रा काढण्यात आली। प्रारंभी मुंबई येथील अजित कुलकर्णी यांच्या हस्ते रथाचे पूजन करून यात्रोत्सवास प्रारंभ करण्यात आला। यंदा प्रथमच रथयात्रेच्या पारंपरिक मार्गात बदल झाल्याने आग्रा रोडवरून रथयात्रा काढण्यात आली। रथयात्रा कानुश्री मंगल कार्यालय, गल्ली नंबर 14 शनी मंदिर, चिंच गल्ली, कुंभार खुंट, गल्ली नंबर 6 व 7 पवनपुत्र विजय व्यायामशाळा, भांग्या मारुती विजय व्यायामशाळा, चैनी रोड, गल्ली नंबर 4 सन्मान लॉज, आग्रा रोड, फुलवाला चौक, गांधी पुतळा, मोठा पूल, नेहरू चौक, बापूजी भंडारी गल्ली मार्ग पुन्हा एकविरा देवी मंदिराकडे मार्गस्थ झाली। रथ मार्गावर भाविकांनी सडा रांगोळ्या काढून रथाचे स्वागत केले। रथ ओढण्यासाठी भाविकांमध्ये चढाओढ लागली होती। महिला भाविकांनी रथासमोर फुगड्यांचा आनंद लुटला। दरम्यान मंगळवारपासून सुरू झालेला श्री एकविरा देवीचा यात्रोत्सव 6 मे पर्यंत चालणार आहे। भाविकांनी यात्रोत्सवासह दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी केले आहे। यावेळी साक्रीचे आमदार मंजुळा गावित, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रतिभा चौधरी, भाजप विधानसभा क्षेत्र प्रमुख अनुप अग्रवाल, अल्फा अग्रवाल, मंदिराचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव, चंद्रशेखर गुरव, माजी नगरसेवक हिरामन गवळी, देवेंद्र सोनार, पंकज गोरे, धीरज पाटील, कैलास मराठे, गुलाब माळी, निशा चौबे आदी उपस्थित होते। एकविरा देवीचा यात्रा उत्सव सुरुवात झाली आहे। काल 14च्या मान मानता नवस्फूर्ती हा कार्यक्रम झाला। काल जवळजवळ 11:30 बालकांचे जावळं उचलण्यात आले। त्याचप्रमाणे आज चैत्र शुद्ध पौर्णिमाला आई भगवतीची भव्य दिव्य असं पितळी रथातनं भव्य अशी मिरवणूक आज सुरुवात झाली। आणि आज ह्या परंपरेला म्हणजे मंदिराचा इतिहास जरी 500 ते 700 वर्षाचा असला तरी गेल्या 84 पासून पालखी उत्सव सुरू झाला होता आणि गेल्या 2 वर्षापासून रथोत्सव सुरू झाला। आता रथोत्सवाला जो पारंपरिक मार्ग होता तो धरून त्याला वाढीव मार्ग मिळाला। म्हणजे जुने धुळे त्याच्यात ॲड झालं आणि काही आग्रोडचा भाग ॲड झाल्यामुळे थोडासा रथाचा वेळ बदलण्यात आलेला आहे आणि रथाचा मार्गही बदलण्यात आलेला आहे। आणि त्याचप्रमाणे आज आई भगवतीच्या भव्य दिव्य रथातनं अशी मिरवणूक निघाली। सर्व भाविक भक्तगणांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडलेला आहे आणि रथ उत्सव आता रात्री साधारण 1 वाजेपर्यंत मंदिरात परत येईल अशी अपेक्षा आहे। तरी सर्व ज्या भागातनं रथ जातो आहे, ज्या भागातनं रथ येतो आहे, आपल्या आपल्या दरवाजाला सगळ्या भाविकांनी सडा रांगोळ्या घालून आई भगवतीचं स्वागत करावा आणि आशीर्वाद घ्यावा। धन्यवाद। श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त धुळे शहरातील मालेगाव रोडवरील रामवाडी येथील जयजित हनुमान मंदिर येथे महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला। श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त धुळे शहरातील मालेगाव रोडवरील रामवाडी येथील जयजित हनुमान मंदिर येथे महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला। महाप्रसादाचा खासदार डॉक्टर सुभाष भामरे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपळकर यांनीही लाभ घेतला। या प्रसंगी संजय काशीनाथ अग्रवाल, अनुप गिंदोडिया, किशोर अग्रवाल, पुरनमल अग्रवाल, सुनील अग्रवाल, सुशील अग्रवाल, कल्पेश अग्रवाल, डॉक्टर श्रीराम बतवाल, संजय गिंदोडिया, हरीश कतेरा, योगेश अग्रवाल, पवन अग्रवाल, संजय गिंदोडिया आदी उपस्थित होते। 8 वर्ष झाले जयजित हनुमान रामवाडी, महाराष्ट्र ऑइल मिल ग्रुप आणि संजय काशीनाथ अग्रवाल आणि आम्ही सगळी मित्रमंडळी मिळून डॉक्टर बतवाल, सुनील अग्रवाल, पवन अग्रवाल सगळे मिळून आम्ही इथं भंडाऱ्याचं आयोजन करत असतो। अंदाजित 4 ते 4.5 हजार लोक इथं व्यवस्थित भंडाऱ्याचा महाप्रसादाचा आनंद घेत असतात आणि हा भंडारा दरवर्षी आम्ही कंटिन्यू ठेवणार आहोत। आणि मारुती रायाच्या कृपेने काही गोष्टीची कमी पडत नाही। भंडारा येतात लोक एकदम आनंदाने प्रसाद घेऊन जातात। धुळे निरोगी व्यवस्थित राहावं ही आमची इच्छा आहे। या उद्देशाने आमचा भंडारा
ते डॉक्टर बाबासाहेब आहेत, गजू काका आहेत, सगळे आपली मोठे मंडळी येत असतात. भंडाऱ्याचं आस्वाद आणि प्रसादासाठी दरवर्षी ते येतच असतात आपल्याकडे आणि गोरगरिबांसाठी आपण हा भंडारा ठेवलेला असतो. धुळे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या प्रचारार्थ धुळे शहरातील हिरेभवन येथे आदिवासी न्याय मेळाव्याचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते. धुळे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या प्रचारार्थ धुळे शहरातील स्टेशन रोडवरील हिरेभवन येथे आदिवासी न्याय मेळावा आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या मेळाव्यात अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन करीत डॉक्टर शोभा बच्चाव यांना मतदान करून प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले. आमदार कुणाल पाटील, उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांनीही मेळाव्यात मार्गदर्शन केले. या प्रसंगी काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात, डॉक्टर शोभा बच्चाव, आमदार कुणाल पाटील, शुभांगी पाटील, माजी आमदार शरद पाटील, रणजितराजे भोसले, महेश मिस्त्री, हिलाल माळी, भगवान करंकाळ, आदिवासी संघटनेचे दीपक ऐरे तसेच इतर घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही शिक्षण व्हायचे 7वी मी फागणारे होतो. मला आजोबांचं घर 250 आणि सर्व नातं होतं आणि आपण सर्व जीवाभावाना मला आदिवासी बांधव 250 आणि मला खात्रीच आहे की आपला आशीर्वाद आपलं सहकार्य मला निश्चितपणे मिळणार आहे. या ठिकाणी सांगू इच्छिते की धुळ्याची लेक आणि खांदेची कन्या सून आणि माहेर तिचं असल्यामुळे त्याचप्रमाणे आपल्याच आशीर्वादाने नाशिकमध्ये वैद्यकीय व्यवसाय करत असताना 15 वर्ष नगरसेविका, 3 वर्ष महापौर, आमदार आणि राज्यमंत्री आणि आपल्या धुळ्याची पालकमंत्री म्हणून या ठिकाणी मी कामकाज केलेलं आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये मी 25 वर्ष संचालक म्हणून कार्यरत आहे. कृषी औद्योगिक संघामध्ये मी डायरेक्टर आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये मी सिनेट मेंबर म्हणून काम केलेलं आहे. एकच सांगते, प्रशासनाचा मला पूर्ण अनुभव आहे. ज्याप्रमाणे नाशिकमध्ये मी कर्मभूमीची सेवा केली, ही माझी जन्मभूमी आहे, मातृभूमी आहे. या मातृभूमीची जन्मभूमीची सेवा करण्याची संधी आपण मला आहे. मला या ठिकाणी दाजी साहेबांनी मुलगी मानलेला आहे आणि दाजी साहेबांचे आशीर्वाद या ठिकाणी आपल्या सर्वांना त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी सदोदित लाभलेलं आहे. आणि ही उमेदवारी खऱ्या अर्थाने सोनियाजी गांधी असतील, राहुलजी गांधी असतील, प्रियंकाजी गांधी असतील आणि इंदिरा माय त्यांची ही उमेदवारी आहे. आणि मला आपण पदरात घ्यावं असं मी आवर्जून सांगते. बराचसा घटक जे आपल्याबरोबर होतात त्याच्याबरोबर आपली आपण कितला जुळेल शेतात हे आपली परत एकदा दाखवणं पडेल. मला म्हणजे काय नाही ती साहेब सांगायला पाहिजे, म्हणजे समजायला पाहिजे, म्हणजे मी मराठीमा सांगच. राहुल गांधींना मी सांगितलं की साहेब, जो आदिवासी समाज आपल्याबरोबर जुळलेला होता हा माझ्यामुळे किंवा तुमच्यामुळे जुळलेला नाही आहे, हा आपल्या आजीमुळे जुळलेला आहे. इंदिरा गांधीमुळे हा समाज आपल्याशी जोडलेला आहे. आज त्या समाजाचे मुलं नातवंड सुद्धा आपल्यावरती प्रेम करतात की तुमच्यामुळे किंवा माझ्यामुळे नाही करत, इंदिराबाईमुळे करतात. आणि का करतात तर जो आदिवासी बांधव माझा झोपडीमध्ये होता, स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर तो आदिवासी बांधव गावाच्या पासून थोड्याशा अंतरावरती झोपडीमध्ये राहत होता. एकही आदिवासी माणसाचं पक्का घर नव्हतं. इंदिरा गांधींनी एक कलमी कार्यक्रम आणला आणि इंदिरा गांधींनी सांगितलं की गावामध्ये काय असेल ते व्हायचं होईल, परंतु माझा आदिवासी बांधव झोपडीमध्ये राहता कामा नये. इंदिरा आवास आणली, योजना आणली आणि एकीकडे गाव खासदार भेटी जायली, तो डायरेक्ट खासदार जायला. तर मग त्यांनी आयुष्यात खाल्ल्याच ठेव राहत ना, काही त्याने माहिती नाही. आणि त्यामुळे आतापर्यंत आपला खासदार पुन्हा आणि आपल्यापर्यंत कोणापर्यंतच गेलेले नाही. मी तुम्हाला गॅरंटी देस, या पाहिलं तुम्ही जर खासदार म्हणजे दिवाळी देशात तर ह्याही काही पुन्हा आणि आपला झोपडापर्यंत पोहोचल्याशिवाय गावा नाही. आणि त्यामुळे आता ताकदीने सर्वांनी आपापल्या गावामध्ये जावं आणि प्रत्येक आपली आदिवासी वस्ती त्या करायला काम आपले करा नाही. मी तुम्ही सांगत आहोत, फार मोठा मतदारसंघ आहे. म्हणजे जे चांदेपासून तर शिंदरापर्यंत फिरणं पडेल. म्हणजे जवळपास 1200 गावे, 4, 5, 6 काय महापालिका, 10-12 नगरपालिका
असा हो फार मोठा मतदारसंघ आहे. त्यामुळे आपला घरपर्यंत आपला उमेदवार आज पोची की नाही याची गॅरंटी नाही. परंतु धुळे शहरातील साखरे रोडवरील बाहुबली नगर नवरात्र मैदान येथील श्री काशी विश्वनाथ महादेव मंदिरात हनुमान जयंतीचे औचित्य साधून दक्षिणमुखी हनुमान मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली होती. धुळे शहरातील साक्री रोडवरील बाहुबली नगरातील नवरात्र मैदान येथील श्री काशी विश्वनाथ महादेव मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त दक्षिणमुखी हनुमान मूर्तीची स्थापना करण्यात येत आहे. त्यानिमित्त परिसरातून हनुमान मूर्तीची ढोल ताशांच्या गजरात परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली. सायंकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. बुधवार दिनांक 24 रोजी सुंदरकांड पाठचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या पाठाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजक प्रवीण मोरे यांनी केले आहे. 4/2024 रोजी हनुमान जयंतीनिमित्त बाहुबली नगरात दक्षिणमुखी मारुती मंदिराची स्थापना आज रोजी झालेली आहे. तसेच आज सकाळून भव्य मिरवणूक काढण्यात आली व सायंकाळी महाप्रसाद ठेवण्यात आलेला आहे. तरी सर्वांना आव्हान आहे की प्रसादाचा लाभ घ्यावा. उद्या त्याचबरोबर दिनांक 24 रोजी सुंदरकांड कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहावी नम्र विनंती. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त हनुमान मंदिरात 56 नैवेद्य दाखविण्यासह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे हनुमान जयंतीनिमित्त हनुमान मंदिर येथे 56 भोग नैवेद्य दाखवून हनुमंतरायाची महाआरती करून हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गावाचे सुपुत्र पोलीस निरीक्षक योगेश पवार यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. हनुमान जन्मोत्सवानिमित्त मंदिरात सजावट करण्यात आली होती. पहाटे 5 वाजता काकड आरती महाअभिषेक पूजन करण्यात आले. धुळे शहरातील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र विस्पुते यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र विस्पुते यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसाला रक्तदान शिबिराचे आयोजन करून आपण रक्तदाता होऊन लोकांचे प्राण वाचवू शकतो असा संदेश देण्यात आला. सुरुवातीस वाढदिवसानिमित्त महेंद्र विस्पुते यांचे औक्षण करण्यात आले. केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून एक अनोखी वाढदिवसाची भेट दिली. केम्ब्रिजचे पालक दीपक सोनवणे यांनी शाळेला चेअरमन महेंद्र विस्पुते यांच्या वाढदिवसानिमित्त डिजिटल भगवद्गीता दिली, जेणेकरून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल. तसेच मंगळवारी जागतिक पुस्तक दिवस असल्यामुळे या दिवसाचे औचित्य साधून महेंद्र विस्पुते यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारचे बुके किंवा इतर भेट न घेता प्रेरणादायी पुस्तके भेट म्हणून स्वीकारली. यातून विद्यार्थ्यांची वाचन संस्कृती समृद्ध होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष महेंद्र विस्पुते, सचिव स्मिता विस्पुते, प्रेमांशू विस्पुते, प्राचार्य राजेंद्र गवळी, प्राचार्या डॉक्टर मीनाक्षी महाले, प्राचार्या भारती पंजाबी, PB पाटील, चित्रा देवरे, डॉक्टर प्रकाश देवरे, झेडेप पिंजारी, किशोर देसले, शेखर वावसार, प्राचार्या हिना शेख, कार्यालयीन अधीक्षक आर्यन पाटील, सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली भामोरे, गीताली शिंपी यांनी केले, तर NK पाटील यांनी सर्व विभागांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आभार पूजा मॅडम यांनी मानले. त्यांच्या विचारांमध्येच आदर्शपणा येतो, त्यांच्या कृतीमधून सुद्धा ती आदर्शपणा दिसून येतो. त्यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त कोणताही दुसरा कार्यक्रम आयोजित न करता ज्या क्षणी आमच्या सरांना कळालं की धुळे जिल्ह्यामध्ये रुग्णांना रक्ताची टंचाई भासत आहे, मग त्या 50व्या वाढदिवसानिमित्त दुसरे काहीही आयोजित न करता आम्ही ब्लड बँक कॅम्प हा राबवला. कारण आपलं असं मानलं जातं, सरांचा असा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्ती जेव्हा जीवनात येतो त्याच्यावर 3 प्रकारचे ऋण असतात. एक म्हणजे गुरुजनांचे, दुसरे म्हणजे जन्म देणाऱ्या आईवडिलांचे आणि तिसरे म्हणजे त्या व्यक्तीवर समाजाचे ऋण असते. आणि हे समाजाचे ऋण आपण काहीतरी चांगले करून फेडायचे असतात. म्हणून अशाच विचारांची बीज रोवत आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या चेअरमॅन नानासाहेब सरांनी ब्लड डोनेशन कॅम्प हा राबवला आणि त्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे, जेणेकरून खूप सारे जीवन खुलले जातील या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून. फक्त रक्तदान शिबिर हाच आदर्श विचारांची प्रेरणा नसताना की आज इथं विद्यार्थ्यांना आपल्या हिंदू संस्कृतीचा ग्रंथ तो म्हणजे भगवद्गीता ही जर का पूर्ण समाजामध्ये प्रचलित झाली तर आपला भारत देशाला पुन्हा सोन्याची चिडिया असं नाव दिलं जाईल. म्हणून एक डिजिटल आजचं युग हे डिजिटलाइज युग आहे आणि म्हणून मग भगवद्गीता ही सुद्धा डिजिटल पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवण्याचा नवीन उपक्रम आजपासून आम्ही राबवणार आहोत.
असे विचार नेहमीच आपल्या मनामध्ये येत राहावं आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा असा समाजासाठी गुण काढण्याची संधी दिल्याबद्दल आदर्श फॅमिलीच्या सर्व सदस्यांकडून मी सरांचे आभार मानते. धन्यवाद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. आई एकविरा देवीच्या चैत्र यात्रोत्सवानिमित्त काढण्यात आली रथयात्रा. हनुमान जन्मोत्सवानिमित्त जयजित हनुमान मंदिर येथे महाप्रसादाचे आयोजन. महाविकास आघाडीचे उमेदवाराच्या प्रचारार्थ आदिवासी न्याय मेळावा संपन्न. दक्षिणमुखी हनुमान मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त काढण्यात आली शोभायात्रा. मालपूर येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न. आणि महेंद्र विस्पुते यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.